लक्ष दिलं पाहिजे. ते प्रधानमंत्री आहेत, तुमचे नेते आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं. सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारची वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी नाही म्हणजे अडाणीच, मोदी आणि अडाणी एकच आहेत, ते अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो. राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या दोन उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणताय? देशाचे प्रधानमंत्री, ज्यांनी अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली, सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली, उद्योगपतींचं कर्ज 20 लाख कोटीचं यांच्यासाठी माफ केलं. हा सावकारांचा आणि शेट्टींचा पक्ष आहे भाजपा. ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले, याचा अर्थ ते पराभूत झालेले आहेत. अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं. अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन यांचं वचन. तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहयाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो PMLA ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदींनी ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना. भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला, तिकडे वळवला, आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो. याचा अर्थ सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे, किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय, प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे, ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन 45A, अंडर सेक्शन 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे. जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. आरक्षण जे आहे हा विषय संपू द्या. मुख्यमंत्री म्हणाले की पत्रकार आणि खिचडी घोटाळा झाल्यावर आम्ही काय बोलणार, आमचे प्रमुख उत्तर देतील. मुद्दे होता ना, काही हरकत नाही, आम्ही समर्थ आहोत. 4 जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा. मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू.